अंगावरती काळा ड्रेस आणि डोक्यावरती काळी टोपी परिधान केलेल्या 5 मुलींनी सोलापूरमध्ये मराठा महाक्रांती मूक मोर्चाचं नेतृत्व केलंय आणि जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। तेथे जिल्हाधिकारी रणजित कुमार यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। त्यानंतर या मुली होम मैदानावर आल्या। त्यातील सोनल भोसले हिने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाचं वाचन केलं। त्यानंतर दुपारी 2 वाजता राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता झाली आहे। मराठा आरक्षण आणि कोपर्डी घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे यासह 18 मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाला अथांग मूकसागराचं स्वरूप प्राप्त झालं होतं। यावेळी मोर्चेकर्त्यांनी शिस्त आणि संयमाचं अनोखं दर्शन घडवलंय। या ऐतिहासिक मोर्चामध्ये 18 लाख समाज बांधव सहभागी झाले होते असा दावा संयोजकांनी केलाय। सकाळी 10 वाजता सोनल भोसले, प्रियंका डोंगरे, सायली बुचोटे, ऐश्वर्या चव्हाण, स्वराली मुळे या 5 मुलींच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करून जिजाऊंना वंदना करण्यात आली आहे। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ऐतिहासिक मोर्चाला प्रारंभ करण्यात आला। प्रचंड गर्दीमुळे हा मोर्चा तेथून मुंगीच्या पावलाप्रमाणे हळूहळू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेने सरकत होता। दुपारी 12:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हा मोर्चा येताच तेथे जिजाऊंना वंदन करून महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तेथून मॅकॅनिकी चौकामध्ये 4 हुतात्मा पुतळा चौकातील हुतात्म्यांच्या पुतळ्यांना आणि पुढे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं। सोलापूरमध्ये बुधवारी निघालेल्या मराठा महाक्रांती मूक मोर्चासाठी होम मैदान परिसरामध्ये विशाल जनसागर लोटला होता। यशवंत सादुल सकल मराठा समाजाच्या या मोर्चामध्ये कोणाचेही दृश्य नेतृत्व नव्हतं। सामूहिकपणाने निघालेल्या नियोजनानुसार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीमध्ये समाजी चौकामधून हा मोर्चा निघाला। मोर्चामधील फलक सर्वांचं लक्ष वेधून घेत होते। महिला आणि युवतींची लक्षणीय संख्या हे या मोर्चाचं वैशिष्ट्य होतं। कोपर्डीमध्ये झालेल्या घटनेला खरंच न्याय मिळेल का आणि आम्हाला 18 शिटी रद्द होईल का आणि शिक्षणाच्या बाबतीत आरक्षण मिळेल का? कारण आम्हाला आजकाल शिक्षणाच्या बाबतीत खूप त्रास सहन करावा लागतो। आरक्षण नाही त्यामुळे आम्हाला एका मार्कासाठी आमचे ऍडमिशन रद्द होते। त्यासाठी आज आम्ही सोलापूरला हा मोर्चा घेऊन आले। जर सरकारने या गोष्टीचा विचार नाही केला तर आम्ही असाच मोर्चा घेऊन मुंबईला सुद्धा जाऊ शकतो। थँक्यू। 25 लाखापेक्षा जास्त भाविकांचा हा मोर्चा असावा। जे झालं आंदोलन त्यात आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे सगळ्यांना, कारण हे सगळं मुलींसाठी होतं आणि ह्यात म्हणजे त्या जी मुलगी तिचा जो बळी गेलेला आहे त्याबद्दल त्यांना आम्हाला फाशी झालीच पाहिजे आणि मराठ्यांच्या लोकांना सगळ्यांना शिक्षणामध्ये तर आरक्षण 100% मिळालंच पाहिजे। कारण सगळ्या जातींना आरक्षण आहे, फक्त मराठ्यांच्या लोकांना आरक्षण मिळत नाही आणि ते मिळालंच पाहिजे आम्हाला। आजपर्यंत जे झोपलेलं सरकार एवढे मोर्चे काढतायत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघतायत, आज खरंच त्या सरकारला जाग येईल का? काय वाटतं याबद्दल? ते आता 25 लाख लोकांमुळे त्यांनी ते करून दाखवायलाच पाहिजे, नाहीतर असाच मोर्चा घेऊन आम्ही मुंबईला सुद्धा जाऊ शकतो। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, सोलापूर।